आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसावर आल्या आहेत। त्या दृष्टीने सगळ्याच पक्षानं आपापली तयारी सुरू केली आहे। लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे। पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे। मावळच्या निवडणुकीत भौगोलिक विविधतेला महत्त्व आहेच, पण यासोबतच सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला असणारा सांस्कृतिक विविधतेचा एक सुंदर मिलाप या मतदारसंघाला पाहायला मिळतो। शहरी, निमशहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भाग अशी या वैविध्यपूर्ण रचना या मावळची आहे। लोहगड, विसापूर, राजमाची यासारखे किल्ले, कार्ला, भाजे यासारख्या लेण्या, देहू, एकविरा देवी यासारखी तीर्थस्थळे अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तूंचा सहवास लाभलेला हा मतदारसंघ पर्यटकांसाठी प्रेक्षणीय आहेच, पण राजकारणाची आवड असणाऱ्यांसाठी सुद्धा मावळातलं राजकारण नेहमीच चर्चेचा विषय झालेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांना धक्का देणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होईल, या लोकसभा मतदारसंघातली नेमकी परिस्थिती काय, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। या मतदारसंघाचा इतिहास अगदी अलीकडचा आहे। मुंबई ते पुणे महामार्गाचा दुतर्फा पसरलेल्या या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली। मावळच्या पिंपरी आणि चिंचूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला प्रभाव आहे। भाजपनेही स्थानिक पातळीवर अनेक बडे नेते गळाला लावून या भागामध्ये वर्चस्व मिळवलंय। तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील प्रभाव आपल्याला दिसून येतो। तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत। पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप हे भाजपचे आमदार आहेत। तर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा दिलाय। मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत। तर कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत। आजपर्यंत इथं जेवढ्याही लोकसभा निवडणुका झाल्या त्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशाच झाल्या। या लढतीमध्ये आजपर्यंत 3 निवडणुका झाल्या। या 3ही लोकसभेला शिवसेनेनं हा गड राखला। 2009 मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करून विजय मिळवला। त्यानंतर 2014ला लोकसभेच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेचा हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडेच राखला। यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेचा पाठिंबा असणारे अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे 3ऱ्या स्थानावर होते। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तेव्हा राहुल नार्वेकर हे 3ऱ्या स्थानी होते। 2014च्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दिलेली लढत त्यावेळी लक्षणीय ठरली होती। 2019 मध्ये मावळ चर्चेत राहिला तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र या मतदारसंघातून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली। पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचंही चर्चा त्यावेळी झाल्या होत्या, पण अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राखला। या 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नाही। पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका ही श्रीरंग बारणे यांच्या हिताची ठरली। तब्बल 2,05,000 एवढ्या मतांनी पार्थ पवारांचा दणदणीत पराभव शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी केला आणि पुन्हा एकदा हा गड त्यांनी शिवसेनेकडेच आणला। मावळचा झाला हा इतिहास, पण सध्या मावळमध्ये काय चालू आहे ते आता आपण पाहू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे या मतदारसंघामध्ये मोठे बदल झालेले आहेत। 2019ला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत झालेल्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाटा गट यांच्यातच लढत होण्याची दाट शक्यता आहे। तरी देखील महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार असा पेच निर्माण होणारा प्रश्न पडणं साहजिकच आहे। येथे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे समर्थक आहेत। मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंगमध्ये त्यांचा भाविक खासदार असा उल्लेख करण्यात आला। तेव्हा भेगडेंना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असल्याचं देखील दिसून येतं। तर मावळमध्ये अजितदादा यांची देखील स्वतःची अशी वेगळी ताकद आहे। विद्यमान खासदार बारणेंना जर उमेदवारी मिळाली तर अजित पवार गटाला माघार घ्यावी लागणार आहे। मावळचे आमदार सुनील शेळके हे मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याचा वेळोवेळी दावा करत आहेत। अजित पवार गटाला ही मावळ लोकसभेची जागा मिळायला हवी त्यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत। त्यामुळं महायुतीत हा जागा कोणाला मिळणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे। महायुतीतील एका गटाला उमेदवारी जरी मिळाली तरी दुसरा गट
त्याला कितपतपणे सहकार्य करणार यावर देखील या मतदारसंघाची गणितं आढळलेली आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागते हे आपल्याला दिसतंय। महाविकास आघाडीमध्ये मावळातील संभाव्य उमेदवार कोण असणार याबाबत जवळजवळ अद्यापही संभ्रम आहे। एकवेळी महायुतीतील नाराजांपैकी एकाला आयात करून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याचीही चिन्ह आहेत। काही दिवसापूर्वीच अजित पवार यांचे समर्थक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघरे यांनी उबाटा गटामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळं महायुतीतील कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवारी तर कोण असणार यावर देखील या मतदारसंघातील गणित आढळलेले आहेत। तरी आपल्याला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।